मी अभिजित श्रमदेवले, वय 50 अधिक, लग्न झालंय म्हणजे माझ्या अतरंगी स्वभावामुळे बापानं नात्यातल्याच एका मुलीशी लग्न लावून दिलं. बायको 12वी पास, दोन्ही कामात वाघीण, काम आणि घरकाम. लग्नाच्या पहिल्या रात्रीच तीन सांगितलं की, हे पहा धनी तुमचा अतरंगी स्वभाव मला माझ्या मैत्रिणीने सांगितला. मला त्याविषयी काही म्हणायच नाही. मला पाहिजे ते दिलं की बाहेर तुम्ही काय करता याच्याशी मला काही घेणं देणं नाही. जसा तुमचा स्वभाव तसा माझा स्वभाव. हे लग्न जशी तुमची ॲडजस्टमेंट तशी माझी, घर आणि संसार मी चालवीन. त्यासाठी लागणारा पैसा तुम्ही द्यायचा. घराचा कारभार माझ्याकडे. पहिल्या रात्रीच झालेल्या या देवाणघेवाणीमुळे घरच्या कारभारातून मला नेहमीसाठी सुट्टी भेटली. घरी संत्र्याची 25 एकर बाग, बागेत सालदार कामदार मिळून 30-35 लोकांच खटलं. माझी सुरुवात माझ्या संत्र्याच्या बागेतून झाली हे सांगायला मला अजिबात संकोच वाटत नाहीये. या कामशिक्षणातली माझी पहिली गुरु म्हणजे भिवा सालदाराची दुसरी बायको रुक्मी. माझं वय 15-16 वर्षाचंच होतं. पहिला चीक होऊन 2-3च महिने झाले असतील. त्यामुळे लवदा तनतो आणि चीक पाडतो हे कळण्याच वय होतं. रमशा माझा जिवलग मित्र. त्यांनी आणलेली पिवळ्या कव्हरमधली पुस्तके चवीने वाचत कल्पनेत श्रीदेह भोगण्याचे दिवस. येणाऱ्या जाणाऱ्या पोरींच्या छातीकडे मांड्याकडे हटकून लक्ष जायचं. मनात नाही नाही ते विचार यायचे. नुकती 10वीची परीक्षा झालती. म्हाताऱ्यानं मला बगीचातलं काम सांगितलं अन म्हणला नागपूरले जाऊन येतो बगीचा पायजो. मी नंदीबैलागत मान डोलावली अन म्हाताऱ्याला बसस्टँड पोचवून मी बगीचात निघणार तितक्यात रमेश आला. त्याच्या चेहऱ्यावर बोका दूध प्याला की जसा तृप्त होतो तसेच भाव होते. का बे कोण? मी त्याला विचारलं. नरसाळ्याची शालू. साला तुला लाई पोरी पटतात? इथं दुष्काळ पडलाय, पगलायस का तू? गाभुळली चिंच शेतात असताना तू कशाला एकसटबासट करतो बे? मी नाही समजलो. अबे भिवाची बायको. तो म्हणाला. माझ्या डोळ्यासमोर रुक्मीचा भरलेला देह आला. देईन का ते? अबे भैताडा, तू कोशिशच नाही करणार तर कळीन कस तुले? पहिले अस काही केल नसल्यामुळे मी काय करावं हे मला रम्यानी सांगितलं. तो म्हणाला. पोरगी पाहून हसली की समज फसली. मी म्हणालो. रकमी तर रोजच हसते माझ्याकडे पाहून. मग काम फिट आहे. आज बोलच तिच्याशी. तो म्हणाला. मी तसाच बगीचात गेलो. रकमी तर निंदत होती. बगीचातल्या खाटेवर मी बसलो असताना रकमी खाटेजवळ आली. चा करून देऊ का जी छोटे मालक? तिने विचारलं. तिच्या त्या विचारण्याने मी उत्तेजित झालो. अचानक माझ्या पायजाम्यात फुगवटा आला. ते पाहून रकमी गालातल्या गालात खुदकन हसली. त्या फुगवट्याला मांड्यात दाबून मी मान डोलावली. तशी ती झोपडीकडे वळली. तिच्या पाठमोऱ्या देहाची कमान पाहून माझा बाबूराव कांबीसारखा कडक झाला. ती 36ची छाती, ती 34ची कंबर. असं वाटलं की हिला मागूनच पकडाव, आपलं हत्यार घुसवाव अन कचाकचा काढावं. तिने चहा तयार केला अन माझ्यासमोर आणून ठेवला. ठेवताना मुद्दामून आपले थान दिसतील असा पदर ठेवला. तिच्या थानातली दरी पाहून बाबूराव सैराटला. कसाबसा माझ्या मनावर मी ताबा ठेवला. रकमे. बोला छोटे मालक, घरी कोण असते? जस तुम्हाले माहितीच नाही. मी बावचळलो. आता काय विचारावं असा विचार करत असतानाच रकमेनीच विचारलं. छोटे मालक, कॉलेजमध्ये कोणी मैत्रीण आहे की नाही? तिच्या विचारण्याचा रोख माझ्या लक्षात एकदम आला नाही, पण त्या प्रश्नाला आपसुकच मान नकारात्मक हलली. माझं लक्ष पूर्ण तिच्या छातीकडे होती. मान हलवल्यानंतर लक्षात आलं तिने काहीतरी विचारलंय. माझा टण्या दनादन उपशा काढत होता. मालक एक विचारू? विचार. एखादी पोरगी पटिवली नाही काजी? नाही बा, म्हणून हे आज झालंय. म्हणजे? तुमचा बाबूराव हो. माझ्या लक्षात येईना ती काय म्हणते. ती खाटाईजवळ आली. माझ्या पॅन्टीवरून हात फिरवत म्हणाली. हे हत्यार. तिच्या बोटांच्या फक्त पॅन्टीवरूनच झालेल्या स्पर्शाने टण्या भडभडून ओकला. मला लाज वाटली. कारण कुठल्याही स्त्रीच्या स्पर्शाने जर अचानक झालं तर पुरुषाची परिस्थिती ऑकवर्ड होते. तिने विचारलं. पहिली लढाई होती वाटते. तस तिला खाटेवरच मी खेचलं. काय करायचं कुठे माहीत होतं. तिला छातीशी कवटाळल. तिच्या भरदार थानांचा माझ्या छातीला झालेला तो स्वर्गीय स्पर्श माझ्या सर्व भावना चेतवून गेला. मलूल पडलेला नागफणा काढू लागला. रकमेच्या ते लक्षात आलं. तिने आपल्याला सावरलं आणि माझ्या गालाचा मुका घेत म्हणाली. लई चातुर मालक तुम्ही. आज रातच्याला या झोपडीत तुमच सील तोडा. आता नग कोणी येईल. अस म्हणून रुक्मी वळली अन बगीचात निघून गेली.